वर्तमानपत्रांबद्दल एवढं का म्हणजे हे काय तुम्ही आत्ता नाही ठरवलं, जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हापासून म्हणजे गेली जवळपास 70 वर्ष म्हणजे 60 वर्ष गेली जवळपास 60 वर्ष तुम्ही हे आपण म्हणूया की हे पथ्य पाळलत किंवा व्रत पाळलत किंवा तो मोह टाळलात की वर्तमानपत्रात लिहायचं नाही. काय असं कारण होतं? म्हणजे जेव्हा तुम्ही वयाच्या 20-25 मध्ये होतात, ज्या वेळेला स्वाभाविकपणानं असं वाटणं शक्य आहे की आपण लिहावं वर्तमानपत्रात, कारण त्याला प्रसिद्धी लगेचच मिळते आणि नाव त्यामुळे लोकांपर्यंत जातं. एक पहिली गोष्ट मी म्हणजे स्वतःचे काही अनुभव आणि त्याच्याबद्दल मी जे काही प्राध्यापकच मी असल्यामुळे मला काही खोलात जाऊन वाचणं बिजणं पाहणं असं आहे. तर आजही अगदी चांगले अगदी 11वीपासून तुम्ही कुठलेही लोक घेतले तर कोणीही वर्तमानपत्राबद्दल चांगलं बोलत नाही. आणि ते स्टेनबेग वगैरे ते सगळे लोक आहेत ते तर असं म्हणतात की वर्तमानपत्रामध्ये जे काही येतं ते वेस्ट ऑफ टाईम आहे असं अगदी मोठमोठे आजचे थिंकरही म्हणतात त्याच्यामध्ये. कारण काय की अमक्या ठिकाणी अमक्याने मारलं त्याला तमक्याला मारलं, आपला काय संबंध आहे त्याशी? हे तर चालूच असणार. पण ते कशाकरता वाचत बसायचं रोज आपलं उठून की अमक्याने अमक्यावर बलात्कार केला, तमक्याने अमक्याला मारलं, तमक्याच्या भाऊबंदकी झाली त्यामुळे याची जमीन घेतली, हे कशाला इतकं करत बसायचं? हेच अगदी दिल्लीच्या राजकारणाला मुंबईच्या हेच असतं की त्यांनी तो तिकडे गेला मग त्यांनी इतक्या पेट्या आणल्या, त्यांनी तितक्या त्याला दिल्या, याच्या बाकाखाली इतके नोटा सापडल्या. तर हे आपल्याला वाचून काय फरक काय पडतो हे आपण माहितच आहे की हे लोक हेच करणार, तेव्हा उगी त्याच्यात पडायचं नाही. पण दुसरी गोष्ट मी म्हणजे हे तर थिअरेटिकल झालं, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी मराठवाडा विद्यापीठात ज्यावेळी प्राध्यापक होतो त्यावेळी आमच्याकडे औरंगाबादला तुम्हाला माहिती आहे की जातीवाईज कॉलेज आहे. मौलाना आझम मुसलमानांचं, सरस्वती वन म्हणजे आपलं ब्राह्मणांचं, एक देवगिरी कॉलेज मराठ्यांचं, असं सगळं स्ट्रिक्ट असं सगळं आहे. आणि मी तिथे अशा ठिकाणी गेलो आणि ठिकाणी बदलत याच्यापेक्षा हे बरं असेल. त्यावेळी नोकऱ्या फार सोप्या असायच्या, इंग्रजीला तर फारच सोप्या, त्यामुळे बदलत मी गेलो आणि ते एकदम सापडलो मी. आणि आश्चर्य वाटलं की आपण याच्यात कुठेच बसत नाही आहे खरं म्हणजे, पण बसलो एका ठिकाणी. ते पाहणं मला फार कठीण गेलं. आणि त्यावेळी मग असं झालं की काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळी आम्ही महाराष्ट्र टाइमचे त्यावेळचे तळवलकर का गोविंदराव त्यांच्याकडे आम्ही गेलो की हे करणं बरोबर नाही आहे. परीक्षा बंद पाडल्या त्यांनी, कारण त्यांना व्हाईस चान्सलर व्हायचं होतं. ते गोविंदभाई श्रॉफ जे होते तिथले मुख्य, त्यांना व्हाईस चान्सलर व्हायचं होतं. तर व्हाईस चान्सलर व्हायचं म्हणून आताचा व्हाईस चान्सलर भ्रष्ट आहे, हे ठीक आहे, भ्रष्ट आहे म्हणून नोकऱ्या वगैरे त्याच्यावर एन्क्वायरी केलं. मग तमोग रजिस्ट्रारच्या मुलालाच मेडिकलमध्ये ॲडमिशन टाकायची. तर आम्ही स्वतः ते पेपर पाहिले होते नंतर आणि स्वतः खात्री केल्यावरच गेलो आम्ही त्या तळवलकरांच्याकडे की तुम्ही असं उदाहरणार्थ की फक्त 5 प्रश्न सोडवा असं जर पेपरात आहे तर यांनी 7 प्रश्न सोडवले होते आणि 7ला मार्क दिलेले होते एक्झामिनरने. त्या 7चे काउंट करून त्याला वरता दाखवून मेडिकलमध्ये. आता असं सगळं करणारे लोक आहेत तर त्याला काढणं पडत आहे. पण मग ते तळवलकर आम्ही सगळं सांगायला गेलो की असं चालतं आणि इथे तुम्ही ह्या गोष्टी येऊ द्या बाहेर. नुसतंच हे आताचा हा माणूस भ्रष्ट आहे आणि हा माणूस चांगला आहे हे जरा पहा, उदाहरणं आम्ही देतो. तर ते म्हणाल की हे पहा ह्या गोष्टी आम्हाला शिकवू नका तुम्ही, असं तो तळवलकर आम्हाला. म्हणजे मी शिकवत नाही आहे, मी तुम्हाला दाखवायला आलो की आमच्या विरुद्ध. म्हणजे मी त्यावेळी जरा ॲक्टिव्ह होतो इकडे. उगी घरचं आधीच पगार काहीतरी 220 रुपये, त्याच्यात बायकोलाही आपले किराणा कसे 40 रुपयात भागवायला लागायचं. त्याच्यात आम्ही स्वतःचं भाडं करून याच्याकडे गेलो, सांगायला लागलो की हे चुकताय तुमचं, हे काहीतरी प्रेम असेल ना या संस्थेबद्दल. पण तो म्हणाला की हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आणि त्यांनी ते परत सूच ठेवलं तसं. आणि नंतर मग ते असं लक्षात आलं की सगळेच पेपरवाले असं करतात. त्यांचा कोणतरी एक असतो, कोणतरी ते पारशी हे लोक असतात, कोणाचे काही अँग्लो इंडियन असतात, कोणाचे काही असतात, त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. हे बाकीच्या अमक्याने तमक्याला मारलं, तमक्याने तमक्या हे किरकोळ असतं. मुख्य भाग तो असतो कुठेतरी ते वरती लावून तुमच्या बातम्या टाकू वगैरे वगैरे. असं सगळं लक्षात आल्यावर मग आपण ठरवून टाकलं की आपण आता याच्यात पडायचं नाही. पण असं की यानं त्याला मारलं वगैरेच्या ह्या बातम्या जो होत्या, पण अनेकदा तुम्हाला म्हणजे आणि अगदी गावखेड्यापर्यंत राहणाऱ्या लोकांना जगाची खिडकी म्हणजे वर्तमानपत्रच असतं. आणि असं नाही त्यांच्याकडं त्यांना म्हणजे चांगलं जगामध्ये जे काही चांगलं साहित्य असेल, चांगला विचार असेल, तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरा काय पर्याय नाही. जगाची ही खिडकी असते, ती फक्त वाईट दाखवणारी खिडकी असते, जगातलं चांगलं दाखवणारी खिडकी ही नाही आहे. उदाहरण मी सांगतो 4-5 गोष्टी की जपानमध्ये आता आमची बाची आहे गेलेली, तर तिला मुलगी झाली तर तिला फेलोशिप मिळते
मुलगी होण्याची फेलोशिप, कारण त्यांच्याकडे ते बायकांचं प्रमाण कमी झाल्यामुळे अत्याचार वगैरे होतं. आपल्याकडे तेच आता केलं पाहिजे. बायकांचंच प्रमाण कमी झालंय. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा हजाराला काहीतरी 800 काहीतरी बायका आहेत. त्यामुळे मग पण याच्यावर पेपरात का नाही येत? पण सर तरी सुद्धा की गावखेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला किंवा आता तर इंटरनेट वगैरे आलंय आणि त्यामुळे सगळं जग जवळ आलंय आणि तुम्हाला इथं बसून अगदी न्यूयॉर्क टाइम्स सुद्धा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून वाचू शकता, अशी आता स्थिती आहे. पण 5-25 वर्षांपूर्वीपर्यंत तर ती परिस्थिती नव्हती. तर त्यामुळं सांगली, कोल्हापूर सारख्या शहरात किंवा त्याहीपेक्षा छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना जगामध्ये नवा विचार काय मांडला जातोय, कोण काय सांगतोय, ह्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरं साधन काय होतं? तर त्यामुळं तुम्ही तुमचे विचार त्यावेळेला तुम्ही मासिकांमधून लिहित राहिलात, पण साहित्य बाह्य विचार जे आहेत तुमचे ते तुम्ही जर वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे ती मांडण्याची एक संधी किंवा ते आहे ना, आणि ती सगळ्यांना आहे. चांगले वर्तमानपत्र असणं हे एक आयडियल स्वप्न, ते मी मानतो. पण ॲव्हरेज वर्तमानपत्रामध्ये हे नसतं. ॲव्हरेज वर्तमानमध्ये ते पॉलिटिक्स जे पण तुमचा हा वर्तमानपत्रांचा बद्दलचा विचार, तुमचं हे जे मत आहे ते तेव्हापासून झालं आणि त्यामुळे तुम्ही कधीही नाही टॅबू त्यालाच म्हणतात की टॅबू गेलाच नाही. वाईट जरी झालं आपलं तरी आपण ते सहन करायचं, काही इलाज नाही. म्हणजे काय की आता काही गोष्टी करू नये असं म्हणतात, तर आपण त्या काय करू नये म्हणजे संपलं. म्हणजे त्याच्यात